मुसळधार पावसाने मराठवाड्याला झोडपलं। वेगवेगळ्या घटनेत 5 जणांसह 72 जनावरांचा मृत्यू। शेतांना तलावाचं स्वरूप, नुकसान भरपाईची मागणी। सोलापूरमधील वाकाव गावाला पुराचा वेढा, 2000 पेक्षा अधिक लोक अडकल्याची माहिती। पुरात अडकलेल्यांमध्ये मुलांसह महिलांचा समावेश। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी। धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर सरसावले। ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलं। मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस। स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत। जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना। मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000ची मदत करा। योग्य वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा। रोहित पवारांची ट्विट करत मागणी। बीड जिल्हा जोरदार पावसाचा हाहाकार। पुरात अडकलेल्या 18 लोकांना सुखरूप बाहेर काढलं। एनडीआरएफकडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य। धाराशिव, बीड, जालना, हिंगोली ढगफुटी सदृश्य पाऊस। नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। शाळांना सुट्टी। प्रताप सरनाईक मदतीचे साहित्य घेऊन उद्या धाराशिवमध्ये जाणार। अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली। तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा। वडेट्टीवारांची मागणी। जालन्यात मुसळधार पावसामुळे सुखना नदीला पूर। शेतांना तळ्याचं स्वरूप, घरांमध्येही पाणी शिरलं। पिकांचं मोठं नुकसान। घाबरू नका, मनोबल हरू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या। पंकजा मुंडेंकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक। अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानाबाबत बैठकीत चर्चा होणार। सोन्याच्या दरात 2,200 रुपयांची तर चांदीच्या दरात 4,380 रुपयांची वाढ। सोनं 1,16,200 रुपये प्रतितोळा तर चांदी 1,36,380 रुपये किलोवर।